मिळून काही निर्णय जर घ्यायला तयार नाही, कुठला ठोस एका निर्णयालाच येत नाहीये. नवीन दरवर्षी जर अधिवेशनात नवीन कायदे, जुन्याला नावा येते. तो काय टाळा येतो, टाळा गेला की पोटा येतो, पोटा गेला की काय तो मोका येतो, सुरूच राहत. भारताची संसद जे की आमच्या देशाचं सर्वोच्च ठिकाण, जिथे अधिवेशन चालू असताना अतिरेकी येतात आणि काय काय ते पराक्रम करून जातात त्यांचे. काय करतात त्यावर आणखी एक कडी म्हणजे की 93चे जे बॉम्बस्फोट झाले मुंबईत, त्याच्यावर ज्याने स्वतःवरचे आरोप स्वतःहून कबूल केलेत की नाही मी कबूल करतोय, संजय दत्त, त्याला सोडण्याची भाषा करतात का? जावई ब्रह्मदेवाचा कोण लागून गेला तो? यापेक्षा या न्याय देवतेची खिल्ली उडवण्यापेक्षा हातात किटल्या घ्या आणि रस्त्यावर जाऊन चहा वाटत फिरा. आता ते हात समोर जोडता आशीर्वादासाठी, ते देण्यापेक्षा हात वाढवा, कारण स्त्री आणि पुरुष दोन्हींच्या व्याख्येत ते बसतच नाही. तर शिवरायांची एवढी काही महती आहे, पण या महतीचा जागतिक पटलावर कुठेतरी प्रसिद्धी करा की आमच्याकडे असं कोणीतरी राजा होऊन गेलाय. पण नाही, काहीच होत नाही. चित्रपट काढा, एवढे मसाले लागेल तेवढे मूवीज निघतील, काढा ना काहीतरी, काहीच नाही. देवदास तब्बल 50 कोटी खर्च करून बनवतात. कोण देवदास? अट्टल बेवडा. पिऊन पिऊन सगळं वाटोळं करून टाकलं, त्याच्यावर चित्रपट बनवताय आणि शिवाजी राजांना सोडून देत आहे. ग्लॅडिएटर आवडतो, ज्याने की जे तत्व दाखवले ते शिवाजी राजांकडे होते, शिवाजी राज नाही. एक गोष्ट आठवते बा मित्रांनो, सुमारे 30 वर्षापूर्वी ज्यावेळेस व्हिएतनाम सारख्या छोट्या राष्ट्राने बलाढ्य अमेरिकेचा पराभव केला, त्यावेळेस त्या पराभवानंतर अमेरिकन जनरल आणि व्हिएतनामचा सर्वोच्च नेता यांच्यात वाटाघाटी सुरू असताना अमेरिकन जनरलने विचारलं की हे जे युद्धतंत्र तुम्ही शिकला की ज्यांच्या जेव्हा आमची एवढी फौज असू नये, तुम्ही आम्हाला पाणी पाजलं, तर नेमकं कुठनं शिकले तुम्ही? तर त्यावर व्हिएतनामच्या नेत्याचे उत्तर होते की 17व्या शतकात एक भारतात राजा होऊन गेला आणि त्याच्याकडनं हे तत्वज्ञान आम्ही शिकलो. तर हा राजा होता मित्रांनो शिवाजी राजे, आणि ते तत्व होते गनिमी काव्याचे. त्यांना महती कळली, आम्हाला माहिती कळली. ग्लॅडिएटर श्रेष्ठ वाटतो आणि शिवाजी राजा. तर एकंदर जगात जे सर्वोत्कृष्ट मानले जातात, जे राजे ज्यांना सर्वोत्कृष्ट मानलं जातं, नेपोलियन बोनापार्ट किंवा अलेक्झांडर, जे काही लढले ते परंपरेनुसार होतं. त्यांनी भले किंवा मोठं राज्य उभं करू द्या, पण ते परंपरेनुसार होतं, प्रवाहानुसार होतं. पण आमचे शिवाजी राजे शून्यातून उभे राहिले आणि प्रवाहाच्या विरोधात उभे राहिले, म्हणून ते जगात सर्वोत्कृष्ट आहे. शिवाजी राजांनी याच्या हिंदुत्वाच्या वटवृक्षाचा जाणीवपूर्वक, अगदी प्रयत्नपूर्वक, अगदी त्यांची प्राण जाण्याची वेळ आली तरी त्यांनी सांभाळ केला. या हिंदुत्वाच्या वटवृक्षावर आजकाल काही पांडुळं वाढली, फुकट खाणारी. तर ही पांडुळं जेम्स लेब नावाच्या त्या बुद्धिभ्रष्ट लेखकाला, ज्याला काही अक्कल नाही, त्याला जाऊन भेटली, काय वाटेल ते सांगत होती. तोही विचारा, लिहितोय काय? लिहा, ते काय पुस्तकं लिहा, शिव्या द्या, ती काय आपलं नवीन सगळ्यांना माहिती ते आपलं ऑर्कुट, त्याच्यावर कम्युनिटी टाका, काही फरक पडणार नाही. जोपर्यंत सूर्य उगवतोय तोपर्यंत शिवाजी राजांच्या विचारांना किंवा त्यांच्या नावाला कुठलाही धोका नाही. आणि हे जे काय सर्व काय होत आहे, जी प्रवृत्ती इथे वाढते, किंवा जो शिवाजी राजांच्या विचारांचा किंवा नावाचा जो की अपप्रचार केला जातोय, याला जबाबदार आहे ती आमच्या समाजात आजकाल दीपस्तंभ जी मानले जातात, आयडॉल्स, ती मूर्ख 4-5 टाळकी आमचे नेते हो, जे समाज चालवत आहेत.